जास्त पेट्रोल आपल्या अंगावरती ओतून घेतलेलं आहे आणि त्याला समजावण्याचा पोलीस मंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनीच ठरवलेलं होतं कुणालाही त्या हायगाई करायची नाही। जे दोषी असतील, जे कोणी त्याच्याशी संबंधित असतील, कुणीही असलं तरी त्यांच्यावर कारवाई करायची आणि त्या दिवसापासून ह्या गोष्टीला सुरुवात झालेली आहे। एक आहे की महिना होऊन गेला, त्यांचं कुटुंब देखील, त्यांची पत्नी असेल, त्यांची मुलगी असेल, त्यांचा भाऊ असेल, ते पण थोडे चिंतेत आहे की बाबा पुढं काही होतंय का नाही, होतंय की नाही, होतंय की नाही। वास्तविक यंत्रणा, पोलीस यंत्रणा पोलिसांचं काम करते, CID मार्फत करते, SIT मार्फत करते, अशा या सगळ्या गोष्टी तिथं चालू आहेत। न्यायाधीशांच्या मार्फत देखील त्याची चौकशीच्या बद्दलचे स्वतः मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेत। आम्ही सगळ्यांनी तिथं अशी भूमिका घेतली, जे कोणी दोषी असतील त्यांना अजिबात त्याच्यामध्ये थारा द्यायचा नाही, कारण ही निगृण हत्या ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये कुणीच खपून घेणार नाही आणि त्याच्यामुळं कुणीही दोषी असेल तर त्यांचे धागेदोरे चौकशीमध्ये मिळाले तर त्यांच्यावर ॲक्शन घेतली जाणार आहे। हे स्वतः एकनाथराव शिंदेंनी पण काल का परवा साताऱ्यामध्ये सांगितलं। ज्यावेळेस पत्रकार मित्र तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी प्रश्न विचारता तेव्हा मी पण सांगितलंय आणि राज्याच्या प्रमुखांनी पण सांगितलेलं आहे। खरोखरीच ही घटना अतिशय निगृण आणि माणुसकीला काळीमा फासणारी अशा प्रकारची आहे। ह्यामध्ये कुणी सत्ताधारी पक्षाचा असो, विरोधी पक्षाचा असो, कुणी त्रयस्थ असो, ज्याचा राजकारणाशी संबंध असेल नसेल तो असो, त्याला कुठलाही थारा दिला जाणार नाही। बीड जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। परळी बंद वाल्मिकीकरणासाठी होती।